तर Node.js नावाचा फोल्डर ओपन केला. ओपन केल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक नवीन फोल्डर क्रिएट करतो. जसं की त्या फोल्डरला नाव देतो MongoDB Day 6 असेल आपला. 5 अरे झालंय ना ऑलरेडी, इथे फोल्डर दिसतोय मला Day 5 नावाचा. ठीक आहे, आज आपला डे आहे 6. जो काही मी MongoDB Day नावाचा फोल्डर बनवलाय त्या फोल्डरला मी करतो इथे CMD मध्ये ओपन. त्यासाठी URL मध्ये CMD राईट केलं, एंटर बटनावर क्लिक केलं. माझ्यासाठी एक कमांड प्रॉम्प्ट इथे ओपन झाली आणि ह्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये मी माझ्या कमांड्स टाकले. जसं की कोणती कमांड, npm i एक्सप्रेस, त्यानंतर कोणतं पॅकेज EJS बॉडी पार्सल लागणार आहे का, बॉडी डॅश पार्सल, त्यानंतर अजून पॅकेज मोंगोस, त्यानंतर अजून एक पॅकेज लागणार आहे. बस एवढेच लागणार आहेत ना. पॅकेज इन्स्टॉल झाले, स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि कमांड टाकतो इथे कोड पेस्ट VS कोड ओपन झाले. आणि VS कोड ओपन झाल्यानंतर मी इथे मला एक फोल्डर दिसतो आणि 2 फाईल शो होतात. त्या फाईलच्या आतमध्ये किंवा मी ह्या इन्व्हायरमेंट मध्ये एक फाईल बनवली index.js नावाची, आणि त्या फाईलमध्ये माझा जो काही सर्व्हरचा कोड असेल तो सगळा कोड मी तिथे राईट करणार. जसं की सर्व्हरचा कोड राईट करण्यासाठी const express इक्वल टू require राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये, त्यानंतर const mongoose इक्वल टू require राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये mongoose. त्यानंतर अजून एक आपण पॅकेज इन्स्टॉल केलं होतं, जसं की बॉडी पार्सर इक्वल टू require राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. आणि एक बेसिक URL जसे की app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा दिला, एक फंक्शन, त्या फंक्शनच्या आतमध्ये एक रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स, आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी इथे करतो रेंडर, जसं की होम डॉट EJS. म्हणजे की आपली EJS फाईल असेल ते कुठे असेल, एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. एक व्ह्यूज फोल्डर घेतला आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EJS नावाची फाईल, त्याच्यामध्ये मी राईट करतो वेलकम. त्यानंतर जो आपण सर्व्हर बनवला त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची नीड असते, जसं की app.100. कोड सेव्ह केला, CMD मध्ये आलो, कमांड टाकली nodemon index.js, एंटर बटनावर क्लिक केला, प्रोजेक्ट रन झालाय. त्याचा आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला आलो आणि इथे सर्च करतो localhost:100. आलं इथे वेलकम. तर त्यानंतर त्या सर्व्हरच्या कोड मध्ये आलो, आणि कोड मध्ये आल्यानंतर मला काय करायचं, माझा एक डेटाबेस कनेक्ट करायचा आहे. तर कोणता डेटाबेस आहे आपला, MongoDB. मग आपल्याला MongoDB जो डेटाबेस आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी आपण एक पॅकेज इन्स्टॉल केले मुंगूस नावाचं, आणि त्याचा यूज करून आपण MongoDB डेटाबेस कनेक्ट करणार आहोत. त्यासाठी काय करायचं, सिंपल एक व्हेरिएबल घ्या, त्या व्हेरिएबलला नाव द्या, इथे कॉन नाव द्या, काही नाव द्या कॉन. त्यानंतर सांगायचं मुंगूस डॉट कनेक्ट नंतर इथे काय असते राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये डबल कोड मध्ये आपली काय असते इथे कनेक्शन URL असते. कोणती URL, कनेक्शन. मी इथे कमेंट मध्ये राईट करू कनेक्शन URL किंवा स्ट्रिंग म्हणू शकतात. त्यानंतर स्लॅश देऊन आपल्या डेटाबेसचं डेटाबेस
आता जे हे कनेक्शन URL असणार आहे ते कुठे भेटणार आहे आपल्याला? MongoDB कंपासच्या सॉफ्टवेअरच्या आतमध्ये. जसं की मी ते सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर इथे ऍड न्यू कनेक्शन वर क्लिक केलं, सेव्ह कनेक्ट, इथे तुम्हाला एक ग्रीन सिम्बॉल दिसतोय इथे, आणि त्यानंतर त्याच्या पुढे मला 3 डॉट दिसते. 3 डॉट वर क्लिक केलं, कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. त्यानंतर जी कॉपी कनेक्शन स्ट्रिंग कॉपी केली ती इथून काय केली मी पेस्ट केली. आता काल मला कुणीतरी क्वेश्चन विचारला होता की एका डेटाबेसच्या आतमध्ये आपण एकच टेबल बनवू शकतो? नाही, की MySQL मध्ये आपण एका डेटाबेसच्या आतमध्ये भरपूर सारे टेबल बनवले. इथे पण तुम्ही भरपूर सारे टेबल बनवू शकतात. जसं की काल आपण कोणता डेटाबेस बनवला होता? डे 5. मग आज डे 5 च्या आतमध्ये किती डेटाबेस आहेत? किती टेबल आहेत? ठीक आहे, याला डिलीटचा ऑप्शन आहे का? जस्ट तो आपण काल बनवलं होतं, है ना? तर आता जो काय डे 5 नावाचा डेटाबेस आहे त्याच्या आतमध्ये किती टेबल आहेत? एक टेबल आहे. कोणता? बुक्स नावाचा. आता आपण काय करू, त्याच डेटाबेसच्या आतमध्ये अजून एक टेबल बनवू. जसं की इथे स्लॅश द्यायचा आणि डेटाबेसचं नाव आहे डे 5. झाला डेटाबेस कनेक्ट. ठीक आहे. त्यानंतर आपला इथे डेटाबेस काय झाला? कनेक्ट झाला. कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक युजर नावाचा टेबल बनवायचा आहे आणि त्या टेबलमध्ये युजरची इन्फॉर्मेशन सेव्ह करायची. त्यासाठी आपल्याला काय बनवायला लागतील? ऑनलाईन मेंबर काय बनवायला लागेल की मला एक युजर नावाचा टेबल बनवायचा आहे आणि त्या टेबलमध्ये काहीतरी डेटा स्टोअर करायचा. त्यासाठी मी काय बनवणार? अनिकेत बरोबर, काय बनवायला लागतील आपल्याला? रूल्स बनवायला लागतील. म्हणजे काय आपले रूल्स असतात ते कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये असतात? कोणत्या? मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये. जसं की मी इथे एक मॉडेल नावाचा फोल्डर क्रिएट करतो, मॉडेल, आणि त्या मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला कुणासाठी रूल्स बनवायचे? युजरसाठी. मी इथे युजर डॉट जेएस नावाची फाईल बनवली. जे काय माझे रूल्स असतील ते युजर डॉट जेएस फाईल मध्ये असतील. जसं की मला रूल्स बनवण्यासाठी कुणाची गरज आहे? पहिली मुंगूसची. कॉन्स्ट मुंगूस इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मुंगूस, आणि ह्या मुंगूसचा यूज करून आपण रूल्स बनवू. मग रूल्स बनवण्यासाठी सिंपल एक व्हेरिएबल बनवायचा, युजर स्कीमा नावाचा मी व्हेरिएबल बनवला, आणि जे काय रूल्स असतील ते रूल्स कशा स्टोअर होतील? आता युजर स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग रूल्स बनवण्यासाठी मुंगूस डॉट स्कीमा ओपन राऊंड ओपन करली आणि क्लोज करली, आणि त्याच्या आतमध्ये जेवढे काही आपले रूल्स असतील ते रूल्स तिथे असतील. जसं की रूल्स काय काय असणार? जसं की आपण युजर पण काय घेणार की त्या टेबलच्या आतमध्ये आमच्या युजरचं काय असेल? युजर यश, काय झालं? हात वर केला तू. कोणता? हा, इंडेक्स डॉट जीएस मध्ये काय केलं आपण? हा, इंडेक्स मध्ये लिहित होतो, पण तिथे काय झालंय की आपण तिथे सपोज आपल्याकडे एक टेबल आहे, मग एका टेबलचे काही अडचण दिसत नव्हती, पण भविष्यात जाऊन आपल्याकडे 10,000 टेबल आले तर 10,000 टेबलचे आपल्याला इथे रूल्स राईट करावे लागतील. मग त्या टायमाला काय होईल? तिथे थोडासा मिक्स कोड होईल, कन्फ्युज कोड होईल. त्यासाठी आपण काय केलं, त्याला फक्त सेपरेट राईट करतो. जसं की आपल्याला युजरचे रूल्स राईट करायचे ते युजर डॉट जेएस मध्ये. उद्या जाऊन आपल्याला टीचरचे बनवायचे, तर आज आपण मॉडेल मध्ये अजून एक बनवणार फाईल टीचर डॉट जेएस, आणि त्या फाईल मध्ये टीचरचे काय असतील? रूल्स असतील. ठीक आहे यश? मल्टिपल डेटाबेस पण, अरे मल्टिपल टेबल बनवू शकतो आपण. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला मी आज. ओके, मल्टिपल डेटाबेस टेबल बनवू. ओके, जस्ट लक्ष द्या, आहे ना? ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं की एक युजर नावाचा टेबल असेल आणि त्या टेबलमध्ये रूल्स कोणते कोणते असेल आपण ते ठरवतो, बरोबर? तर काय काय रूल्स असणार?
की युजरचं नाव असणार, त्याचा टाईप काय असणार, स्ट्रिंग असणार. त्यानंतर युजरचा मोबाईल नंबर असणार, कोलन दिला, त्याचा टाईप काय असणार, नंबर. त्यानंतर अजून काय घ्यायचं, युजरचा अंडरस्कोर ईमेल, कोलन दिला आणि त्याला टाईप देऊ आपण स्ट्रिंग. त्यानंतर लास्ट मध्ये घेऊ आपण युजरचा पासवर्ड. ओके, आणि त्याचा टाईप असेल नंबर का स्ट्रिंग, स्ट्रिंग घेऊ आपण. ओके, स्ट्रिंग घेतला. झाले रूल्स बनवून आपण एवढे. मग जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला फॉलो करायला सांगायचे, बरोबर. मग फॉलो करायला सांगायचे असेल तर आपण काय करणार, एक व्हेरिएबल घेतला कोणता, युजर मॉडेल नावाचा, आणि ते आपण सांगणार मुंगूस डॉट मॉडेल ओपन राऊंड, आणि त्याच्या आतमध्ये आपलं डेटा टेबलचं नाव असेल. जसं की टेबलला नाव काय द्यायचं, युजर. तिकडे जाऊन काय होणार, युजर्स. जे काही रूल्स बनवले ते रूल्स कोणासाठी बनवले, युजर नावाच्या टेबलसाठी. रूल्स कुठे आहेत, युजर स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. जस्ट इथे ते अटॅच करायचे. झाले आपले रूल्स बनवून, आणि त्या रूल्सला फॉलो करायला आपण पण सांगितलंय. मग आता आपण हे रूल्स बनवले, ते जे काही रूल्स आहेत, जो काही टेबल आहे तो टेबल कशात आला, आता युजर मॉडेल मध्ये. मग जो हा युजर मॉडेल आहे तो आपल्याला लागतो इंडेक्स डॉट जेएस मध्ये. मग इंडेक्स डॉट जेएस मध्ये लागतोय तर आपण इथून काय करणार, एक्सपोर्ट डिफॉल्ट का, डिफॉल्ट एक्सपोर्ट आहे, डिफॉल्ट एक्सपोर्ट है ना, डिफॉल्ट डॉट डिफॉल्ट डॉट एक्सपोर्ट्स एक्सपोर्ट डॉट डिफॉल्ट का, डिफॉल्ट डॉट एक्सपोर्ट आहे. जस्ट नोड आणि रिॲक्ट मध्ये सेम, एक्सपोर्ट्स डॉट डिफॉल्ट इक्वल टू काय एक्सपोर्ट करायचे आपल्याला इथून, युजर मॉडेल. जस्ट इथे युजर मॉडेल एक्सपोर्ट करून टाकू. आणि ह्या पेजवरून आपण युजर डॉट मॉडेल हा एक्सपोर्ट केलाय, तर इंडेक्स डॉट जीएस मध्ये आपण त्याला काय करणार, इथे इम्पोर्ट नाही, रिक्वायर्ड करणार, बरोबर ना. कुणाला रिक्वायर्ड करणार, युजर मॉडेल इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये कुठून रिक्वायर्ड करायची, की मॉडेल फोल्डरच्या आतून आम्हाला रिक्वायर्ड करायची युजर नॉट केला इम्पोर्ट. जसा मी हा कोड सेव्ह केला आणि आउटपुट पेजला नवीन डेटाबेस बनवतो है ना, जसे की डे कोड सेव्ह केला, आउटपुट पेज आलो, एकदा रिफ्रेश केलं तर ऑटोमॅटिकली आपल्या त्या सॉफ्टवेअर मध्ये डे6 नावाचा डेटाबेस काय होईल, क्रिएट. आणि त्याच्या आतमध्ये कोणता टेबल असेल, युजर्स नावाचा टेबल. त्याच्यामध्ये काय आहे का डेटा, नाही. आता काय करायचे आपल्याला, की त्या टेबल मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचा, त्यासाठी आपल्याला डेटा कुठून तरी घ्यावा लागेल. मग मी काय करतो, की इथे काय केलं, मी इंडेक्स डॉट जीएस मध्ये स्लॅश लाईक होम डॉट इजीएस फाईल शो केली, की त्या फाईल मध्ये मी वेलकम राईट केलं. तर ह्या पेजवर आपला एक असेल फॉर्म, काय असेल इथे, एक फॉर्म असेल. जसं की मी इथे ऍड करतो, ऍड युजर. त्यानंतर इथे एक फॉर्म घेतला, त्या फॉर्म मध्ये आपले एक ऍक्शन असेल, त्या ऍक्शनला आपण देऊ, ठीक आहे, स्लॅश सेव्ह युजर. ओके, त्यानंतर तिथे एक मेथड असेल, मेथड जशी की पोस्ट असेल, त्यामध्ये फील्ड असेल, एंटर नेम असेल किंवा युजर नेम. एक बीआर घेतला, बीआर नंतर एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप देऊ आपण इथे युजर अंडरस्कोर, अरे टाईप काय असणार, टेक्स्ट असणार, आणि त्याला नेम असेल एक इथे युजर अंडरस्कोर नेम. आयडी ची गरज नाही, जस्ट त्या आयडीला मी काय करतो, डिलीट करून टाकतो. त्यानंतर इथे 2 बीआर घेतले. नेक्स्ट फील्ड कोणती मग आपली, युजर मोबाईल. जसं की मी इथे राईट करतो युजर मोबाईल, त्याला टाईप कोणता असेल, नंबर, आणि त्याला नेम काय देणार आपण, युजर अंडरस्कोर मोबाईल. त्याच प्रकारे अजून एक आपली फील्ड असणार युजर ईमेल, मग टाईप काय असणार इथे, ईमेल, आणि त्याला नेम देऊ आपण युजर अंडरस्कोर ईमेल. त्यानंतर अजून एक फील्ड असेल जसं की युजर पासवर्ड, त्याला टाईप काय देणार आपण इथे, पासवर्ड, आणि इथे देऊ युजर अंडरस्कोर नेमच्या आतमध्ये युजर, किंवा आपण इथे नुसता
पासवर्ड झाला इथं फॉर्म. त्यानंतर एक बटन असेल आणि बटनला नाव देऊ आपण सेव्ह युजर. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, फॉर्म झाला इथे जनरेट. तर जसं मी फॉर्म मध्ये डेटा भरतो, जसं की मी एक रॅन्डम नाव भरलं एबीसी, त्यानंतर एबीसीचा एक मोबाईल नंबर भरला आणि एबीसीचा एक ईमेल आयडी टाकतो आणि एबीसीचा पासवर्ड टाकू 12345. आणि जसं मी इथे सेव्ह युजर बटनावर क्लिक केलं, जो काय डेटा होता तो डेटा कुठे गेला, /सेव्ह युजरला गेला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने. मग जी काही URL आहे ती URL आपण कुठे बनवणार, index.js मध्ये. इथे आलो आणि मेथड कोणती, मग app.post, राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज, त्यामध्ये /सेव्ह युजर, कोमा घेतला, फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, दुसरी घेतली रिस्पॉन्स, आणि ते करतो रिस्पॉन्स डॉट मी सेंड. जो काय डेटा आला तो डेटा आला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला कोड मी इथे, तर मला इथे डेटा नाही भेटला. का नाही भेटला, काय नाही केलं आपण इथे, बॉडी पार्सलची मिडलवेअर राईट नाही केली, बरोबर. मग मी इथे आलो आणि ते बॉडी पार्सलची मिडलवेअर राईट करतो. जसं की बॉडी पार्सलची मिडलवेअर काय, ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट बॉडी पार्सल डॉट URL ओपन करली क्लोज करली एक्सटेंडेड कोलन. जसं मी त्याला सेव्ह करून आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, तर जो काही डेटा होता तो डेटा आपल्याला भेटलाय, युजर नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड. हा डेटा आपल्याला काय करायचा आहे, MongoDB मध्ये स्टोअर करायचा आहे. तर जे काय आपल्याला काम करायचे, डेटा सेव्ह करायचा आहे युजर मॉडेलला सांगणार, डेटा आणायचा आहे युजर मॉडेलला सांगणार, डेटा डिलीट करायचा आहे युजर मॉडेलला. मग आता आपल्याला डेटा सेव्ह करायचा कुठे, /सेव्हच्या URL ला. मग इथे आलो आणि इथे मी एक व्हेरिएबल घेतला, वॅर डेटा इक्वल टू अवेट. अवेट घेतलं म्हणजे आपल्याला यूज करणं इथे असिंग, आणि अवेटच्या पुढे आपण सांगणार युजर मॉडेल, जो काही आमचा डेटा आलाय तो आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, तो डेटा काय करतोस, डॉट सेव्ह. आणि जसा आमचा डेटा सेव्ह होईल तर तू काय कर, सेंड नको करू, तू तिथे कर काय, रिडायरेक्ट. कुठे कर, त्याच पेजला. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी कोड, तर इथे काय म्हणतं, युजर मॉडेल इज नॉट अ फंक्शन. का म्हणतंय, ओके, काय राहिले इथे, युजर मॉडेल ओके ओके व्यवस्थित आहे इथे, इथे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. अवेट युजर मॉडेल, जसं एकदा मी कोड चेंज करून, काय चुकले ऑनलाईन मध्ये, बरोबर आहे ना इथे, काय एकदा मी CMD मध्ये जाऊन चेक करायचं, इथे एरर नाही. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केले, युजर मॉडेल इज नॉट अ फंक्शन. बरोबर आहे का, एक्सपोर्ट डिफॉल्ट का डिफॉल्ट एक्सपोर्ट आहे ऑनलाईन मध्ये, काय आहे बरं, बरोबर आहे का, काय आहे तिथे, अरे एक्सपोर्ट हे रिॲक्ट मध्ये असतं, तिथे काय असतं, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट असतं इथे, है ना. रिॲक्ट आणि नोड तुम्ही मिक्स करायला लागला. जसा मी कोड सेव्ह केला आणि आउटपुट पेजला आलो, एकदा इथे कोड रिफ्रेश केला, झाला सॉर्ट आउट, आणि मी त्या सॉफ्टवेअर मध्ये आलो, सॉफ्टवेअर मध्ये आल्यानंतर एकदा रिफ्रेश केला कोड, आला इथे डेटा. मग जो काय आपल्याला हा डेटा आलाय तो डेटा आपल्याला काय करायचा, एका टेबल मध्ये शो करायचा. त्यासाठी मी इथे काय करतो, एक URL बनवतो, जसं की app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड /user अंडरस्कोर लिस्ट बनवली URL. त्यानंतर एक कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक असतील दोन गोष्टी, एक रिक्वेस्ट, दुसरे रिस्पॉन्स. आणि त्या URL ला एखादा आला तर आपण तिथे रिस्पॉन्स देणार, रिस्पॉन्स डॉट रेंडर करणार. काय रेंडर करणार आपण तिथे, युजर अंडरस्कोर लिस्ट डॉट EGS, आणि जी काही EGS फाईल असणार ते कुठे असणार, आपली व्ह्यूज फोल्डरच्या आत. झाले इथे, आणि इथे H1 मध्ये मी राईट करतो युजर लिस्ट. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश केलंय,
आणि त्यानंतर URL मध्ये मी टाकलं /user_list. तर इथे आले मला युजर लिस्ट, इथे टाकतोय ना युजर लिस्ट. तर आपण आलो युजर लिस्टला. मग ह्या पेज मध्ये आपल्याला काय करायचं, युजरचा डेटा शो करायचे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, फर्स्ट ह्या /userच्या URL ला डेटा आणावा लागेल. मग डेटा आणायचा तर आपण कोणाला सांगणार, युजर मॉडेलला. कोणत्या URL ला आणायचा, /user लिस्टला. मग इथे सांगा where डेटा इक्वल टू अवेट. आता अवेट यूज केलं तर इथे असिंग राईट. आणि अवेट कुणाला सांगणार डेटा आणायला, युजर मॉडेल. काय करतो युजर मॉडेल डॉट, काय असेल इथे फाइंड, ओपन राऊंड, त्याच्या आतमध्ये ओपन करली आणि क्लोज करली. जो काय डेटा आलाय तो डेटा आपल्याला ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये भेटून जाईल. मी इथे करतो डेटाला एकदा कन्सोल, म्हणजे मी कन्फर्म चेक करतो की डेटा येतो आहे की नाही. जसं आलं, रिफ्रेश केलं पेज, CMD मध्ये आलो तर इथे डेटा दिसतोय आपल्याला, म्हणजे पक्का डेटा येतोय. मग जो काय डेटा येतोय तो डेटा मी काय करतो, युजर लिस्ट डॉट EGS पेजला काय करतो, फॉरवर्ड करतो. त्यासाठी ओपन करली, क्लोज करली. कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवायचा आहे, लिस्ट नावाच्या. कोमा दिला, डेटा कशात आलाय, डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केला कोड, झाला का शो, नाही झाला. का नाही झाला, की आपण फक्त डेटा पाठवलाय पण तिथे प्रिंट केलाय का नाही. काय एरर आलाय, ओके, तिथे कोमाच्या जागी काय असतो, कोलन असतो. आउटपुट पेजला आलो, एकदा मी कोड इथे रिफ्रेश केला तर झालाय का डेटा शो, नाही. जस्ट फक्त आपण डेटा पाठवलाय, प्रिंट केलाय का तिथे, कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय, लिस्ट मध्ये. मग मी आलो युजर लिस्ट डॉट EGS मध्ये, तिथे घेतला मी टेबल. त्या टेबलला मी देतो इथे एक विड्थ दिली 100 आणि त्याला एक बॉर्डर देतो जसं की 1. त्या टेबलच्या आतमध्ये असेल एक TRच्या आतमध्ये TH, पहिला काय असेल, SR नंबर, त्यानंतर युजर, त्यानंतर युजरचा मोबाईल, आणि त्यानंतर युजरचा असेल एक ईमेल, आणि अजून असेल लास्ट मध्ये पासवर्ड, जसं की युजर रिमूव्ह करून टाका, है ना. आणि त्यानंतर अजून एक कॉलम असेल कोणता, ऍक्शनचा. बनवला इथे. जसं मी आउटपुट पेजला आलो, टेबल शो झालाय. आता आपला जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये, बरोबर. मग इथे काय करणार, EGSचा सिंटॅक्स ओपन केला, डेटा आला लिस्ट नावाच्या व्हेरिएबल, लिस्ट डॉट मॅप, राऊंड ब्रॅकेट, त्याच्या आतमध्ये एक फंक्शन मध्ये एक व्हॅल्यू भेटते आणि सेकंड भेटतो I, म्हणजे इंडेक्स नंबर. ओपन करली, क्लोज करली, त्याच्या आतमध्ये EGSचा सिंटॅक्स ओपन केला, क्लोज केला. इथे पण EGSचा सिंटॅक्स ओपन केला, क्लोज केला. आणि ह्याच्या आतमध्ये मी काय घेतलं, एक TR घेतला, TRच्या आतमध्ये TD घेतला. पहिला आपल्याला प्रिंट करायची इंडेक्स नंबर, त्यासाठी EGSचा सिंटॅक्स ओपन केला आणि ते सांगणार I+1. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, आलं इथे पण, म्हणजे डेटा कन्फर्म येत आहे. जसं आपण इंडेक्स नंबर प्रिंट केला त्याच प्रकारे आपल्याला प्रिंट करायचे युजरचं नाव. मग व्हॅल डॉट काय असेल, व्हॅल डॉट युजर अंडरस्कोर नेम, जसं नेम प्रिंट केले त्याच प्रकारे मोबाईल, आणि त्याच प्रकारे ईमेल, आणि त्या प्रकारे अजून काय आलं इथे, व्हॅल डॉट पासवर्ड. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केला, झाला डेटा सगळा सेव्ह. ठीक आहे, आपण इथे बटन टाकू वरती, आहे ना, जसं की इथं घेऊ ना आपण. ओके, जस्ट पहिले पण बटन टाकतो ना, इथे एक BR घेतला आणि इथे 2 BR टाकतो, आणि इथे एक अँकर टॅग मध्ये बटन देतो स्लॅश, आणि इथे सांगू ऍड युजर. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आले बटन. जसं मी ऍड युजर बटनावर क्लिक केलं, कोणत्या पेजवर आलो, फॉर्मवर आलो, आणि फॉर्मवर पण एक बटन असेल, जसं की ते बटन काय असेल, काय असेल बटन, अँकर टॅग घेतला, त्याला सांगू तू कुठे जायचं, युजर अंडरस्कोर लिस्टला जायचं, आणि ते एक नेम देऊ आपण त्याला, युजर लिस्ट. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला, कोड आला इथे लिस्ट, ह्याच्यावर क्लिक केलं, लिस्टला आलं, ह्याच्यावर क्लिक केलं, ऍडवर आलं. जसं की मी अजून 2-3 युजर भरतो, XYZ, त्याचा मोबाईल नंबर टाकला आणि त्याचा एक मेल टाकतो, जसं की XYZ@gmail.com. त्याचा पासवर्ड टाकू आपण, जसं की
1 2 3 4 5 6 सेव्ह युजर. त्यानंतर अजून एक भरला मी PQR, मोबाईल नंबर टाकला त्याचा एक, आणि ते त्याचा ईमेल टाकला pqr@gmail.com. त्याचा पासवर्ड टाकू 54321, सेव्ह युजर. तर लिस्टमध्ये आलं आणि इथे आपल्याला 3-4 युजर दिसतात इथे. त्यानंतर आता इथे आपल्याला ऍक्शन बटन दिसतंय, डेटा तर आणला, शो केला. त्यानंतर आपल्याला ऍक्शन मध्ये 2 बटन असतील, एक असेल डिलीटचं आणि दुसरं असेल अपडेटचं. फर्स्ट आपण डिलीटचं बटन टाकू. त्यासाठी त्या युजर डॉट लिस्ट डॉट EJS मध्ये आलो आणि इथे मी काय करतो, अजून एक TD घेतला. त्या TDच्या आतमध्ये एक अँकर टॅग घेतला आणि त्या अँकर टॅगला सांगितलं तुझं नाव असेल डिलीट. जसं तुझ्यावर क्लिक करते तर तो जायचं कुठे, /डिलीटला. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केला कोड, आलंय बटन डिलीटचं. जसं डिलीट बटनावर क्लिक करेन तर आपण कुठे जातो, कॅन नॉट गेट स्लॅश. मग ह्या URL बरोबर एक ID पण गेला पाहिजे. तर जो आपण ID पाठवतो तो कशा थ्रू पाठवतो, पॅरम्स. मग ID पाठवण्यासाठी इथे स्लॅश द्यायचा, EJSचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि आपल्याला जो काय ID आलाय तो कशात आलाय, व्हॅल मध्ये अंडरस्कोर ID द्या किंवा तिथे जस्ट ID दिली तरी चालेल. आउटपुट पेजला आलो, बॅक आलो, एकदा रिफ्रेश केला मी कोड, डिलीट बटनावर क्लिक केलं तर होतोय ID त्याच्याबरोबर पास. दिसतोय ना ID 41 असं काहीतरी. मग जे काही कॅन नॉट गेट स्लॅश डिलीट आहे त्याची आपण एकदा URL बनवून घेऊ. कुठे, index.js. इथे आलो, app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश डिलीट. जो काय ID आलाय तो कशा थ्रू आलाय, पॅरम्स. मग /:ID, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, दुसरी घेतली रिस्पॉन्स, आणि जो काय रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी जस्ट इथे सेंड करतो. जो काय ID आलाय तो कशात आलाय, आता पॅरम्स मध्ये आलाय. मग मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला ID नावाचा, जो पॅरम्स मध्ये ID आलाय तो ID मी ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. तर कसं करणार, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स, त्यामधून काय घे, तो ID, आणि ते कुठे स्टोअर कर, ID नावाच्या व्हेरिएबल मध्ये. तो ID मी इथे एकदा प्रिंट करून चेक करतो, कन्फर्म ID येतोय ID. ओके. मग ह्या IDचा यूज करून आपल्याला डेटा काय करायचा आहे, डिलीट करायचा. त्यासाठी काय बरं क्युरी, मग व्हॅर डेटा इक्वल टू अवेट यूज केलं की 80, आणि डेटा आपल्याला सेव्ह करायचा आहे, कुणाला सांगणार, युजर मॉडेल. डेटा आपल्याला आणायचा आहे, युजर मॉडेल. डेटा डिलीट करायचा आहे, कुणाला सांगणार, युजर मॉडेल. आणि इथे सांगा मग युजर मॉडेल काय करतो, युजर मॉडेल डॉट काय सांगणार, इथे डिलीट नाही, इथे सांगणार आपण फाइंड बाय ID अँड डिलीट. आणि जो काय आपल्याला ID आहे तो ID ह्यात पास करून द्या. झाली आपली क्युरी. आणि जसा डेटा डिलीट होईल तर तू युजरला कर काय, रिडायरेक्ट. कुठे रिडायरेक्ट कर, /user अंडरस्कोर लिस्टला. जसं मी आउटपुट पेज लागलो, इथे रिफ्रेश केलं, झाला डेटा डिलीट. ठीक आहे, XYZ चा डेटा डिलीट होतोय, झाला पक्का. डिलीट संपलं. आता इथे ऑनलाईन मेंबर इथं समजलंय तुम्हाला. काय करतात तुम्ही, फर्स्ट जो काय तुम्हाला डेटा अपडेट करायचा आहे त्या डेटाला तुम्ही पहिल्यांदा घेऊन येतात, बरोबर, काय डेटा घेऊन येतात. मग मी काय करतो, आउटपुट पेजला आलो, जिथे हे डिलीटचं बटन आहे त्याच्या शेजारी कशाचं बटन असेल, एक एडिटचं बटन असेल. मग इथे मी एडिटचं बटन टाकू, युजर डॉट, इथे एक अँकर टॅग घेतला, अँकर टॅगला मी काय सांगतो, तुझं नाव असेल एडिट, आणि जसं तुझ्यावर क्लिक करते तर तो पुढे जायचं /एडिटला. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे कोड रिफ्रेश केला, आलं एडिटचं बटन. जसं त्या बटनावर मी क्लिक केलं, कुठे आलो, कॅन नॉट गेट /एडिट. मग कोणता डेटा एडिट करायचा आहे किंवा कोणता डेटा अपडेट करायचा आहे त्यासाठी आपल्याला त्या पर्टिक्युलर डेटाची ID लागेल, बरोबर. मग जशी आपण डेटा डिलीट करण्यासाठी पॅरम्स मध्ये ID पाठवली, त्याच प्रकारे आपल्याला डेटा अपडेट करण्यासाठी पण आपण ID पॅरम्स पाठवून देऊ. जसं इकडे आलो, बॅक आलो, एकदा कोड रिफ्रेश केला, एडिट बटनावर क्लिक केलं तर /एडिट त्याच्या पुढे त्याची ID पास झाली. आणि इथे काय म्हणते, कॅन नॉट गेट /एडिट, म्हणजे गेट मेथडची /ची URL काय कर, तू बनव.
मग URL बनवण्यासाठी index.jss मध्ये आलो आणि इथे सांगतो app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये /id, त्याच्याबरोबर पॅरम्स मध्ये आयडी आली, त्यासाठी /:id कोमा दिला, फंक्शन घेतली, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, सेकंड रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स मी इथे करतो सेंड. मग जी काय आयडी आहे ती आयडी कशात आली, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये आयडी आली. मी एकदा कन्फर्म चेक करतो की डेटा आयडी भेटते का नाही, भेटले आयडी. मग ह्या आयडीचा यूज करून आपल्याला एक डेटा आणायचा आहे. काय करायचे, ह्या आयडीचा यूज करून आपल्याला किती डेटा आणायचा आहे, एक. कोणता डेटा, बॅक आलो, मी अजून 2 डेटा ऍड करतोय ना. तर जसं मी एबीसी नावाच्या बटनावर किंवा एबीसी नावाचा जो युजर आहे त्याच्या एडिट बटनावर क्लिक केलं तर मला एबीसी नावाच्या युजरचीच इन्फॉर्मेशन आली पाहिजे. म्हणजे एकच युजरची काय आली पाहिजे मला इन्फॉर्मेशन. मग आपल्याला इथे काय करायचं, जसं आपण इथे क्युरी टाकली, युजर मॉडेलला सांगलं डेटा काय करतो घेऊन या, फाइंड सांगितलं तर तो काय करतोय सगळा डेटा घेऊन. बट आपल्याला काय करायचं, जी आयडी आपल्याकडे आहे तोच डेटा आपल्याला आणायचा. त्यासाठी काय करायचं, where data equal to await, await यूज केलं की इथे आपण यूज काय करणार असे. आणि आपल्याला एक डेटा आणायचा, कुणाला सांगणार आपण, युजर मॉडेल डॉट इथे सांगायचं फाइंड बाय आयडी, आणि जो आयडी आलाय तो आयडी आपल्याला कशात द्यायचा, ह्याच्या आतमध्ये. आयडी कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये, आणि त्यामध्ये आलाय दिला आपण आयडी. आणि जो काय डेटा व्हेरिएबल मध्ये काहीतरी डेटा येईल तो डेटा काय होईल आपल्याला इथे सेट. जसं मी आउटपुट पेजला आलो, बॅक आलो, एकदा कोड रिफ्रेश केला आणि मी इथे एबीसी नावाच्या युजरच्या एडिट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा मला कोणता डेटा आलाय, एबीसी नावाचा आलाय. काय काय आलंय, त्याची आयडी आली, युजर नेम आलंय, मोबाईल आलाय, ईमेल आलाय, पासवर्ड आलाय. जसं PQR बटनावर मी एडिट बटनावर क्लिक केलं, कुणाचा डेटा आला आता इथे, PQRचा. मग जो हा डेटा आलाय तो डेटा आपण काय करतो, एका फॉर्म मध्ये शो करतो. मग जसं की हा डेटा आपल्याला फॉर्म मध्ये शो करायचे असेल तर कोणत्या फॉर्मवर करू आपण, मी इथे राईट करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. जसं की रेंडर करू आपण एक edit.tjs ला जो काय डेटा आला तो डेटा पाठवण्यासाठी कोमा द्यायचा, कर्ली ओपन, आणि इथे आपण पाठवू डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. डेटा कशात आलाय, डेटा व्हेरिएबल मध्ये पाठवला डेटा आपण. आणि जी काय आपलं EJS फाईल असेल ते कुठे असेल, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये आलो, एक बनवली edit.ejs, आणि इथे मी सांगतो युजर अपडेट. इकडे आलो आउटपुट पेजला, एकदा इथे बटनावर रिफ्रेश केलं, एडिट बटनावर क्लिक केलं तर कोणत्या पेजला आलो मी, युजर अपडेट पेजला आलो. कसं आलो की मी इथे index.ejs मध्ये जो डेटा आलाय तो डेटा आणल्यानंतर edit.ejs ला पाठवलाय डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये, आणि आपण काय केलंय edit.ejs मध्ये फक्त h1 मध्ये असं काहीतरी शो केलंय. तर इथे काय असेल, एक फॉर्म असेल आणि त्या फॉर्म मध्ये ऑलरेडी इन्फॉर्मेशन फिलअप असेल, बरोबर. मग जसं की आपण होम मध्ये जो फॉर्म बनवलाय तोच फॉर्म आपण काय करू, एडिट मध्ये टाकू. ऍज इट इज सेम आहे ना, फक्त त्यामध्ये युजर लिस्टचं बटन नसेल आणि इथे असेल अपडेट युजर, बरोबर. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इकडे आलो बॅक, एकदा रिफ्रेश केलं, एडिट बटनावर क्लिक केलं तर दिसतोय मला इथे फॉर्म, आणि त्या फॉर्म मध्ये डेटा फिलअप दिसतोय का ऑलरेडी, नाही. आता इथे बघ index.ejs मध्ये आलो, इथे काय केलं मी /edit, आपण इथे कोणतं पेज रेंडर केलंय, edit.ejs, आणि त्याला काय केलंय डेटा पाठवलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये, डेटा, बरोबर.
मग एडिट डॉट इजेस मध्ये आलो आणि आपल्याला डेटा काय करायचा आहे, ऑलरेडी ह्याच्यामध्ये फिलअप करायचा आहे. त्यासाठी कोणत्या ऍट्रिब्यूटचा यूज करतो आपण, व्हॅल्यू ऍट्रिब्यूट, बरोबर. आणि त्या व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मध्ये इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, क्लोज केला, आणि डेटा कशात आलाय, डेटा नावाच्या कितव्या इंडेक्स नंबरला असतो डेटा, 0 इंडेक्स. एकच डेटा आलाय ना, मग त्याचा इंडेक्स नंबर 0. त्यामधून काय प्रिंट करतो, युजर अंडरस्कोर आउटपुट पेज ला आलो, डायरेक्ट एरर आलाय. काय आलाय इथे, बरोबर आहे का हे, युजर अंडरस्कोर डेटा ऑफ, ओके व्यवस्थित आहे. जस्ट मी काय करतो इथे, ठीक आहे, जो डेटा आलाय तो डेटा किती आलाय, एकच आला है ना. मग इथे मी करतो डेटा मधून इंडेक्स नंबर नाही टाकला, हा डायरेक्ट मी नेम पर्यंत प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. आउटपुट पेजला आलो, झालाय सॉर्ट आउट. दिसतं इनपुट बॉक्स मध्ये PQR ऑलरेडी. जसं PQR आपण प्रिंट केले त्याच प्रकारे काय करणार इथे, मोबाईल नंबर पण प्रिंट, जसं की नेमच्या जागी जसं मोबाईल प्रिंट केला त्याच प्रकारे ईमेल, आणि ईमेल जसा प्रिंट केला त्याच प्रकारे काय असेल इथे, पासवर्ड. ओके, व्यवस्थित झाले सगळं, आलाय सगळा डेटा. पासवर्ड नाही प्रिंट झाला कारण इथे युजर अंडरस्कोर पासवर्ड नाही, ओनली पासवर्ड आहे. आलाय सगळा डेटा, ठीक आहे. आता हा डेटा पासवर्ड दिसत नाही आपल्याला कारण त्याचा टाईप आपण टाकला इथे, तिथे आपण फक्त चेंज करू, टेक्स्ट करू. दिसतंय पासवर्ड. एकदा बॅक पेजला आलो लिस्ट पेजला, एडिट बटनावर क्लिक केलं, आलाय आपल्याला इथे डेटा आलाय, दिसतोय सगळा डेटा, ठीक आहे. जसं ठीक आहे, व्यवस्थित डेटा दिसतोय. मग आपल्याला हा डेटा अपडेट करण्यासाठी आपल्याला ID ची पण गरज लागणार आहे. त्याच्या आधी आपण काय करू, इथे जो काय डेटा चाललाय तो कुठे चाललाय, डेटा स्लॅश एडिट युजर, बरोबर. जसं मी आउटपुट पेजला आलो, बॅक आलो, रिफ्रेश केला कोड, एडिट बटनावर क्लिक केलंय, तर मला इथे PQR नाही टाकायचं, मला इथे टाकायचं दत्ता, टाकलं इथे. आणि जसं मी, अरे बटन पण चेंज करावं लागेल, इथे सेव्ह नसेल, अपडेट युजर असेल है ना. आलाय सगळा डेटा, मला इथे ABC नाव नाही पाहिजे, इथे मला पाहिजे दत्ता नाव. ओके, जसं मी अपडेट युजर बटनावर क्लिक केलं, जो काय डेटा होता तो डेटा कुठे गेला, कशात गेला, एडिट युजर, बरोबर. बट आपल्याला हा डेटा अपडेट करायचा असेल तर आपल्याला एका ID ची पण गरज असते. मग तो ID पाठवण्यासाठी मी काय करतो, ह्या ऍक्शन मध्ये ID पाठवतो. असंच केलंय ना तुम्ही, है ना. मग काय टाकायचे, ते स्लॅश इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू डेटा मधून काय करायचे आपल्याला, ID पाठवायचे, आणि इजेसचा सिंटॅक्स क्लोज केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं कोड, आणि जसं मी इथे नाव टाकलं माझं दत्ता, अपडेट बटनावर क्लिक केलं, तर स्लॅश एडिट युजर आणि त्याच्या पुढे त्या युजरचा ID पास झाला. इथे काय म्हणतात, कॅन नॉट पोस्ट स्लॅश युजर, जी काय URL आहे ती URL आपण क्रिएट करू पुढे index.js मध्ये, जसं की app.post राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश युजर, आपण ID पण पाठवलाय त्यासाठी स्लॅश कोलन कोमा घेतला, फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट रिस्पॉन्स, आणि इथे करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेंड, जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे, तर जो काय आपण डेटा पाठवला होता तो डेटा भेटलाय, कोणता, अपडेटेड डेटा आहे बघा, युजर नेम काय आहे, दत्ता. ओके, आता हा डेटा आपल्याला काय करायचा, अपडेट करायचा आहे. कुणाचा अपडेट करायचा आहे, ज्याची ID आपल्याला कशात आली, पॅरम्स मध्ये आली, कशात आली, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये आली, तो डेटा आपल्याला अपडेट करायचा आहे. मग तुम्हाला मी काय सांगितलंय, डेटा सेव्ह करायचा आहे, कुणाला सांगायचं, डेटा आणायचा आहे, डेटा डिलीट करायचा आहे, मग डेटा अपडेट करायचं तर कुणाला सांगणार, मग इथे काय करणार, व्हॅर
डेटा इक्वल टू अवेट. अवेट यूज केलं म्हणजे असे. आणि इथे सांगा युजर मॉडेल डॉट, इथे सांगायचं फाइंड बाय आयडी, ठीक आहे, बाय वाय छोटा असेल, इथे आयडी अँड अपडेट, ओपन राऊंड क्लोज राऊंड. त्याच्यामध्ये पहिलं काय द्यायचं माहिती आहे, त्याच्यामध्ये आयडी द्यायचा. काय द्यायचा पहिला? आयडी. आयडी कशी येते? आयडी नावाच्या व्हेरिएबल. आणि सेकंड जो डेटा आपल्याला अपडेट करायचा आहे तो डेटा द्यायचा ह्याला. डेटा कशात आलाय? बस फंडा खतम. आणि त्या डेटा व्हेरिएबलला मी इथे करतो सेंड. आउटपुट पेजला आलो, एकदा बॅक पेजला आलो, इथे नाव टाकलं मी माझं, अपडेट बटन क्लिक केलं. जसं अपडेट केलं तर मला इथे काय भेटलाय? आयडी भेटलाय. म्हणजे आपला डेटा काय झालाय? अपडेट झालाय. जसं मी बॅक पेजला गेलो आणि एकदा त्या टेबलमध्ये रिफ्रेश केलं, झालंय नाव चेंज. त्यानंतर मी ही पण PQRचं पण नाव चेंज करतो, तिथे नाव टाकतो विशाल. अपडेट युजरवर क्लिक केलं, झाला डेटा अपडेट. जसा डेटा अपडेट होईल त्याच प्रकारे त्या टेबललाच आपला युजर गेला पाहिजे. त्यासाठी रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. कुठे रिडायरेक्ट करणार? स्लॅश युजर लिस्टला. जसं इथे आलो आणि इकडे बघा आलो त्या पेजला, झालं इथे विशाल. आता इथे मला नाव चेंज करायची, PQRच्या जागी ईमेल चेंज करायची. एडिट बटनावर क्लिक केलंय आणि इथे मी टाकतो आता विशाल अपडेट युजर. झाला डेटा अपडेट. डेटा डिलीट करायचा आहे, झाला डेटा डिलीट. सोपं. तुम्हाला आता डे6 नावाच्या डेटाबेसच्या आतमध्ये अजून एक टेबल बनवायचा आहे. जस्ट काही नाही करायचं. कोणता टेबल बनवायचा आहे? बुकचा. ठीक आहे. तर काय करणार, मॉडेल नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये बुक डॉट जेएस नावाची फाईल बनवली फाईल. आणि ह्या फाईल मध्ये तुमचे रूल्स असणार. त्या रूल्स बनवल्यानंतर तुम्ही ते रूल्स काय करणार, इंडेक्स डॉट मध्ये असं बुक्स मॉडेलला इम्पोर्ट करणार. जसे तुम्ही आता युजरला केले त्याच प्रकारे अजून URL बनवा आणि त्या डेटाबेस मध्ये तुम्ही डेटा सेव्ह करा. हा, त्याचे राऊट बनवा, त्याचे डेटा सेव्ह करू शकतात ना मल्टिपल टेबलचे. जस्ट त्याचे जेवढे काही आपले रूल्स असतील ते इथे असतील. जसं की तुम्हाला अजून बनवायचे इथे प्रोडक्टचे, प्रोडक्ट डॉट ह्याच्यामध्ये त्याचे रूल्स राईट करा आणि त्याला इंडेक्स डॉट जेएस मध्ये इम्पोर्ट करा आणि ॲज अ तुम्ही एकंदर राऊट बनवून तिथून डेटा सेव्ह करू शकतात. जसं की आपण आता युजरचं केलंय. मल्टिपल टेबल बनवू शकतात, असं नाही की एकच टेबल बनवू शकता. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, थोडंफार समजलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. बाकीचं प्रॅक्टिस नव्हे, अजून आपण त्याच्यावर प्रॅक्टिस घेऊ.